मी प्रथम बालभारती आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाला मनापासून धन्यवाद देते. कारण हे पुस्तक इतकं आशयपूर्ण आणि परिपूर्ण असं बनवलेलं आहे की ज्यामुळे आपल्या या विद्यार्थ्यांचा याच्यातून सर्वांगीण विकास होणारच आहे. मंडळी, आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी ही आपली भाषा आहे, तेव्हा ती चांगल्या प्रकारे आपल्याला बोलता यायला पाहिजे, वाचता यायला पाहिजे आणि लिहिता सुद्धा आली पाहिजे. आपल्या मनातले विचार आपल्याला या भाषेत मांडता यायला हवेत आणि म्हणूनच हे पुस्तक खूप विचार करून बनवलं गेलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे काय होणार आहे की जी आपली ही मराठी भाषा आहे ती चाकोरीबद्ध न राहता मुलांची समृद्ध अशी भाषा तयार होण्यासाठी मदत होणार आहे. मंडळी, या पुस्तकामध्ये सृजनशीलता, स्वची जाणीव, समस्या निराकरण, स्त्री पुरुष समानता अशा प्रकारच्या गाभा घटकांचा विचार आपल्याला मांडलेला दिसतो आहे. तसंच तुमच्या गद्यपाठांमध्ये जे स्वाध्याय दिलेले आहेत, या स्वाध्यायांमधून सुद्धा तुमची कल्पनाशक्ती, तुमची आकलन शक्ती या सगळ्याचा विकास होणार आहे. सृजनशीलता या ठिकाणी मार्गी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक पाठ आपल्याला काही ना काहीतरी मूल्य देत जोपासतच पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण या पुस्तकाकडे वळूया. मंडळी, अक्षर भारती हे इयत्ता 10वीचं आपलं पुस्तक जे आहे ते यावर्षी नवीन आलं आणि ह्याच्यामध्ये कृती पत्रिका सुद्धा आता आपली नवीन झालेली आहे. म्हणजे ती गेल्या वर्षी याच्यातला जो बदल आहे तो बदल आपण आता पाहणार आहोत. यामध्ये बघा की गेल्या वर्षी ही कृती पत्रिका 80 गुणांची होती. आता ही कृती पत्रिका होणार आहे 100 गुणांची. तेव्हा लक्षात घ्या मंडळी, ही कृती पत्रिका आता 100 गुणांची असणार आहे. यामध्ये गद्य, पद्य, स्थूल वाचन, व्याकरण आणि उपयोजित लेखन यावरती प्रश्नांची म्हणजेच कृती विचारल्या जाणार आहेत. आता आपण या पत्रिकेला प्रश्नपत्रिकेला कृती पत्रिका असं संबोधणार आहोत. गद्य भागामध्ये एकूण भाग आहेत, 8 पाठ आहेत, ते 9 आहेत. यामध्ये ललित लेख आहेत, वैचारिक लेख आहेत, विनोदी सुद्धा लेख आहेत आणि चरित्रात्मक लेख असे आहेत. या गद्य विभागासाठी एकूण 24 गुण आपल्याला दिलेले आहेत. विभाग अ जो आहे हा 24 गुणांचा अ विभाग आहे पहिला. याच्यामध्ये 3 कृती असणार आहेत, 3 परिच्छेद असणार आहेत. 3 परिच्छेदामध्ये 2 जे परिच्छेद आहेत हे परिच्छेद आपल्या गद्य पाठ्यपुस्तकातीलच असणार आहेत, म्हणजे पाठ्यपुस्तकातील गद्य विभागावरचे आहेत आणि 1 परिच्छेद मात्र अपठित विभागावरचा आहे. बघा की कृती अ मध्ये 8 गुणांचा एक परिच्छेद असेल, दुसराही 8 गुणांचा आणि तिसराही 8 गुणांचा, असे 3 एकूण परिच्छेद 24 गुणांचे असणार आहेत. कृती ह्याच्यामध्ये ज्या दिल्या जाणार आहेत, या कृती ज्या आहेत त्या पहिली आणि दुसरी जी कृती आहे ती 2-2 मार्कांच्या कृती ज्या आहेत त्या आकलनावर आधारित विचारल्या जाणार आहेत. म्हणजेच काय की चौकटी पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, आकृत्या पूर्ण करा, कारण शोधा, उत्तर लिहा, घटनाक्रम लिहा किंवा ओघतक्ता पूर्ण करा, अशा प्रकारचे प्रश्न या विभागामध्ये तुम्हाला विचारले जाते. अर्थात हे संपूर्णपणे आकलनावर आधारित असणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो आहे व्याकरणाचा भाग. 2 गुणांसाठी ही कृती असणार आहे. या ठिकाणी मात्र बदल आहे. पूर्वी आपण व्याकरणाचा जो भाग होता म्हणजे 2 गुणांची जी ही कृती होती ती शब्दसंपदेवर आधारित असायची. आता ही शब्दसंपदेवर आधारित नसून ही व्याकरणावर आधारित राहणार आहे. त्यामध्ये काय काय विचारलं जाईल तर काळ, शब्दांच्या जाती आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत, त्यानंतर विभक्ती प्रत्यय, उपसर्ग यासारख्या गोष्टी या व्याकरणाच्या 2 मार्काच्या कृतीमध्ये आपल्याला विचारल्या जातील. मंडळी, यानंतरचा जो भाग आहे तो आहे स्वमत कृती. 2 गुणांची ही स्वमत कृती. मी हे 8 मार्कांचं विभाजन तुम्हाला सांगते बघा. आणि हे 3ही पाठांसाठी, 3ही परिच्छेदांसाठी सेमच असणार आहे, सारखंच असणार आहे. त्यामध्ये बघा स्वमत कृती आहे. आता ही स्वमत कृती जी आहे, पूर्वी मंडळी ह्याच्या आधी म्हणजे आपण काय करत असू की धड्यावरती प्रश्न विचारले जायचे, मग आम्ही तेच प्रश्न पाठांतर करायचो आणि मग तेच प्रश्न आम्ही लिहायचो. म्हणजे इकडे घोका आणि परीक्षेमध्ये होका, हे आपलं सुरू होतं. पण आता मंडळी असं आपल्याला करता येणार नाही. कारण महत्वाची गोष्ट म्हणजे आपण 9वीतच हे खरं सुरू केलेलं आहे. स्वमत म्हणजे काय तर स्वमत म्हणजे तुमचं स्वतःचं मत तुम्हाला आता इकडे मांडता यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की प्रत्येक पाठ तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे.
त्याची छानशी मध्यवर्ती कल्पना तुम्हाला आली पाहिजे आणि मग त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांवरती तुमचं मत तुम्हाला मांडता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला विचारांचं स्वातंत्र्य मिळालं. तुम्हाला जे वाटेल, ज्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये विचार येतील ते तुम्हाला उतरवण्याची इथे मुभा असणार आहे आणि त्यासाठी मात्र तुम्हाला भाषेवरती प्रभुत्व मिळवायला पाहिजे. म्हणजे बघा की भाषेवरती प्रभुत्व मिळवायचं म्हणजे पुन्हा वाचनालच. त्यामुळे या प्रश्नासाठी एक तर डोळे उघडे ठेवा, सगळीकडे अनेक अनुभव घ्या, त्या अनुभवांचा फायदा याच्या ठिकाणी करा आणि त्याचबरोबर तुमचं भरपूर वाचन असू देत. त्या निमित्ताने तुम्ही अनेक पुस्तकं वाचाल, त्या निमित्ताने वेगवेगळे अनुभव तुमच्या गाठीशी जमा होतील आणि या सगळ्या अनुभवांचा उपयोग तुम्हाला ही स्वमत किंवा स्वमतचा जो प्रश्न आहे किंवा जी कृती आहे ती लिहिण्यासाठी आपल्याला करायचं आहे. त्यामुळे महत्वाची गोष्ट की जास्तीत जास्त वाचन करा आणि त्या वाचनाचा उपयोग आपल्या या स्वमत कृतीमध्ये आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे 8 मार्काचा हा एक अ, ब आणि क असे 8 मार्काचे 3 परिच्छेद आपल्याला गद्य विभागामध्ये असणार आहेत. एकूण गुण असणार आहेत गद्य विभागाचे 24. पद्य विभागामध्ये बघा कसं आहे की पद्य विभागामध्ये एकूण आपल्याला 7 कविता आहेत. या 7 कवितांमध्ये प्रार्थना आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, संतवाणी आहे, देशभक्तीपर कविता आहेत, निसर्ग कविता आहेत, असा या ठिकाणी आपल्याला पोर्शन आहे. पण मंडळी इथे लक्षात घ्या, इथे बदल काय की आता पूर्वी असं होतं की पूर्वी आपण 2च कविता विचारल्या जात होत्या आपल्याला. आता मात्र 3 कविता कृतीपत्रिकेमध्ये विचारल्या जाणार आहेत. पैकी प्रत्येक म्हणजे एकूण पद्याचा जो भाग आहे त्या पद्याच्या भागासाठी एकूण 20 गुण आहेत. त्यामध्ये कृती अ जी आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक कविता असणार आहे, दुसरी पण कविता असणार आहे. या दोन्ही कवितांसाठी एकूण 8 गुण आहेत आणि त्यानंतर तिसरा जो भाग आहे म्हणजे ई हा जो भाग आहे त्याच्यामध्ये 4 गुणांचं रसग्रहण आपल्याला येणार आहे. मी आता सांगते बघा की कृती अ आणि अ मध्ये म्हणजे पहिल्या कृतीमध्ये किंवा सगळ्या दोन्ही कृतींमध्ये पहिली आणि दुसरी कृती पुन्हा एकदा आकलनावरती अवलंबून आहे. म्हणजे मी मगाशी गद्यासाठी जसं तुम्हाला आकलनाच्या कृती सांगितलं त्याप्रमाणेच पद्यामध्ये सुद्धा आकलनाच्या कृती 1 आणि 2 मध्ये असणार. आता तिसरी जी कृती आहे त्याच्यामध्ये मात्र थोडासा बदल केलेला. त्याच्यामध्ये कसं आहे की या तिसऱ्या कृतीमध्ये 2 विभाग आहेत. या 2 विभागांमध्ये तुम्हाला 2 कृती विचारल्या जाणार आहेत. या कृतीमध्ये काय असणार आहे की तुम्हाला समजलेला अविचार म्हणजेच काय तुमच्या विचार सौंदर्य, आशय सौंदर्य आणि भाव सौंदर्य, काव्य सौंदर्य या गोष्टीचा तुम्हाला या ठिकाणी थोडासा विचार करायचा आहे आणि त्यानुसार आता आपल्याला ही कृती सोडवायची. याच्यामध्ये काय प्रश्न विचारले जातील साधारणपणे तर तुम्हाला समजलेला विचार त्याच्यातला मांडा किंवा तुमच्या शब्दात समजलेला आशय मांडा किंवा ती भावना व्यक्त करा किंवा अर्थ स्पष्ट करा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. मंडळी हे 2 गट झाले म्हणजेच काय की 8 मार्कांच्या या 2 कृती झाल्या. आता तिसरी जी कृती आहे आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तिसरी जी कृती आहे ही कृती जी आहे ती रसग्रहणाची आहे. यामध्ये बघा तत्पूर्वी अजून एक मला सांगावंसं वाटतं की पहिली ज्या आपण 2 कृतींमध्ये बघितलं की तिसरी आणि चौथी जी 8 मार्कांची होती पण 2 मार्काच्या पुढच्या कृती थोडंसं त्याच्याबद्दल आधी बोलते आणि मग आपण रसग्रहणाच्या कृतीकडे जाऊ. जसं काव्य सौंदर्य आपण पाहिलं त्याच्यामध्ये तुम्हाला कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहिता येईल, त्यानंतर त्याच्यातून दिलेला उपदेश, संदेश हाही भाग आपल्याला त्याच्यात लिहायचा आहे आणि हाच भाग आता आपण रसग्रहणाकडे वळणार आहोत. म्हणजेच काय की रसग्रहणामध्ये पुन्हा एकदा म्हणजे 4 मार्काला 4 ओळी दिलेल्या असतील कवितेच्या आणि या 4 ज्या ओळी असतील या 4 ओळींचं रसग्रहण तुम्ही करणार आहात. याचा अर्थ काय माहितीये का की रसग्रहण म्हणजे काय तर तो अर्थ नुसता नाही तर आपण जे म्हणतो की नाही की कवितेला 2 वेगळ्या ओळींमधला काहीतरी अर्थ असतो म्हणजेच बिटवीन द 2 लाईन्स आपण जो म्हणतो अर्थ हा अर्थ इथे अभिप्रेत आहे. तुम्हाला आशय काय वाटला याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे 2 ओळींमधला 2 शब्दांमधला अर्थ आपल्याला शोधायचा आहे आणि मग हे रसग्रहण करायचंय. याला 4 गुण आहेत.
4 ओळी दिलेल्या असतील कवितेच्या आणि त्या 4 ओळींचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. मंडळी, ही कविता तुम्हाला आवडली का? ती आवडली तर का आवडली याबद्दल सुद्धा या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्याचा आशय सौंदर्य पुन्हा एकदा मी सांगते की भाषिक वैशिष्ट्य हा सुद्धा विचार आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. त्यामध्ये आपण असं बघणार आहोत की ती कविता कोणत्या भाषेत आहे, म्हणजे एखादी ग्रामीण भाषा त्याच्यामध्ये वापरली गेलेली आहे का याचा विचार होईल. कधी ती संवादात्मक आहे का, तर कधी ती निवेदनात्मक आहे का, या तिन्ही गोष्टींचा विचार आपल्याला या भाषिक वैशिष्ट्यामध्ये सुद्धा करायचा आहे. मंडळी, समजलं? एकूण पद्य जे आहे ते 20 गुणांसाठी आहे. 8 गुणांच्या 2 कविता आणि 4 मार्काचं एक रसग्रहण असे 20 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतरचा भाग आहे तो स्थूल वाचनाचा. यामध्ये पुन्हा एकदा बदल आहे. तो बदल असा की पूर्वी स्थूल वाचन 4च मार्काला होतं. आता हे स्थूल वाचन 6 मार्काला आहे आणि या 6 मार्कामध्ये 3 गुणांच्या पुन्हा एकदा एका 2 कृती आपल्याला करायच्या आहेत. या कृतीमध्ये सुद्धा लक्षात घ्या की आपल्याला एकूण 4 स्थूल वाचन आपल्या पुस्तकामध्ये आहेत. त्यापैकी एक जाता असताना नावाची कविता आहे, रवींद्रनाथ टागोरांची जी कविता आहे ती एक कविता आहे आणि 2 लेख आहेत आणि त्याचबरोबर व्युत्पत्ती कोशाचा एक भाग. म्हणजे गेल्या वर्षी आपण व्युत्पत्ती कोशाच्या आधीचा भाग म्हणजेच कोणता की शब्द आपण बघितलं होतं की ह्याच्यामध्ये ज्या वेळेला व्युत्पत्ती कोश आपण बघतोय त्यावेळेला त्याच्या आधी आपण काय बघितलं होतं आठवतंय तुम्हाला? की त्यावेळेला आपल्याकडे शब्दकोश, विश्वकोश याचा आपण थोडासा अभ्यास केला होता. आता त्यापुढे जाऊन आपण त्या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली याचा विचार करणारा हा लेख आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे आणि त्यावरती आपल्याला स्थूल वाचनाचा भाग जो आहे त्याच्यावरती प्रश्न येणार आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आशय आणि मूल्य हे पूर्णपणे शाळाबाह्य म्हणजे शाळेच्या बाहेरच्या अनेक जीवनातल्या गोष्टींशी संबंधित असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डोळे उघडे ठेवून बघा आणि डोळे उघडे ठेवा आणि तुम्हाला आलेले अनुभव या सगळ्याचं गाठोडं घेऊन या स्थूल वाचनाचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे त्याचे भरपूर गुण मिळवा. यासाठी एकूण 4च फक्त पाठ आहेत आणि त्याचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने करा. एकूण झाले स्थूल वाचनाचे 6 गुण. यानंतर आपण वळणार आहोत व्याकरणाकडे. मंडळी, व्याकरणाचा जो भाग आहे तो 20 गुणांचा आहे. पुन्हा या ठिकाणी बदल असा आहे की गेल्या वर्षीच्या कृतीपत्रिकेमध्ये 10 गुणांचं व्याकरण आपण करत होतो. आता इथं आपल्याला 20 गुण व्याकरणासाठी दिलेले आहेत. आता या 20 गुणांसाठी सुद्धा एक लक्षात घ्या की 9वी पर्यंतचं सगळं व्याकरण आपल्याला या ठिकाणी उपयोगाला येणार आहे. त्यामुळे आपण आधीचं काहीही विसरायचं नाही. सगळं व्याकरण तुम्हाला पुन्हा एकदा करायचं आहे, त्याची उजळणी पुन्हा एकदा करायची. बघा एकदा की एकूण 20 मार्काचं व्याकरण आहे. या व्याकरणामध्ये 2 विभाग असणार आहेत. प्रत्येकी 10 मार्काचे 2 विभाग आपल्याला याच्यात असणार. विभाग अ जो आहे यामध्ये समास, अलंकार, वाक्य रूपांतर, सामान्य रूप आणि वाक्प्रचार अशा 2-2 मार्कांच्या कृती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एकूण 10 गुण आहेत. विभाग ब जो आहे तो भाषा सौंदर्यावरती आधारित असणार आहे, शब्दसंपत्तीवरती आधारित असणार आहे. म्हणजेच काय, तर शब्दसमूहासाठी एक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दापासून त्याच्या अक्षरांपासून अनेक शब्द बनवा, लेखन नियमानुसार त्यानंतर अचूक शब्द ओळखा किंवा गटात न बसणारा शब्द ओळखा किंवा विरामचिन्ह. या पद्धतीनं अजूनही पारिभाषिक शब्दांचाही या ठिकाणी मला उल्लेख करावा लागेल की पारिभाषिक शब्द हा भाग नवीन आलेला आहे आपल्याला. त्यामुळे पारिभाषिक शब्दांचा एक भाग या ठिकाणी असणार आहे. आणि आकारविल्हे. आता आकारविल्हे गेल्या वर्षी आपण कशी बघायचं शब्दकोश हे पाहिलं होतं, आठवत असेल तुम्हाला. 9वी मध्ये तुमच्या शिक्षकांनी हे तुम्हाला सांगितलं असेल. त्यामुळे आपण आता त्याचं उपयोजन कसं काय करता येईल आपल्याला ते पाहायचंय. आणि त्याप्रमाणे आकारविल्हेवरती म्हणजे भाषिक खेळ असलेला एक भाग 2 गुणांना आपल्याला या ठिकाणी विचारला जाणार आहे. त्यामुळे मंडळी लक्षात ठेवा, या संपूर्ण भागावरती पुन्हा 10 मार्काचा व्याकरणाचा भाग आपल्याला अपेक्षित आहे. मी तुम्हाला गद्याबद्दल सांगितलं, पद्याबद्दल सांगितलं, आपण स्थूल वाचनाबद्दल सुद्धा बोललो आणि आता आपण व्याकरणाबद्दल बोललो. यानंतर उपयोजित लेखनाकडे आपण वळणार आहोत.
उपयोजित लेखनामध्ये मंडळी बघा कसं आहे की पत्र, कथा, बातमी, जाहिरात, सारांश आणि निबंध लेखन हे एकूण 6 प्रकार आहेत. याला सगळ्याला एकूण मिळून 30 गुण आहेत. आपल्या कृतीपत्रिकेमध्ये याला 30 गुण आहेत. याच्यामध्ये असा थोडासा बदल असा आहे की पूर्वी हे सगळेचे सगळे जे प्रकार होते आपल्याला हे प्रकार आपण 5-5 मार्कांचे करत असू. आता मात्र मार्कांची विभागणी या ठिकाणी बदललेली आहे. हा बदल आपल्याला पाहायचा आहे. उपयोजित लेखनामध्ये मी सांगितलं त्याच्याप्रमाणे पत्र मात्र या वेळेला थोडस वेगळ्या पद्धतीनं आतापर्यंत जसं आपण पत्र लिहित आलो त्या पद्धतीनं न करता वेगळ्या तंत्रज्ञानाचा, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जसं आपण ईमेल हल्ली पाठवतो. अनेकदा हल्ली आपण बघा ना की पत्र पाठवत नाही, आपण लगेच ईमेल करतो. मग ह्या ईमेलचा जो टाईप आहे, ईमेलची जो ढाचा आहे त्या पद्धतीने आपल्याला पत्र लिहायचं आहे. आता हे जे पत्र आहे की नाही, हे पत्र आपल्याला लिहिताना आपण जेव्हा पत्र लिहू त्यावेळेला लक्षात ठेवायचं, आठवतंय तुम्हाला की गेल्या वर्षी आपण काय करत असू की उजव्या हाताला आपल्या बरोबर आपण काय लिहित असू, पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहित असू. पण आता मात्र तो पत्ता तिथे लिहायचा नाही. पत्राची सुरुवात संपूर्णपणे डाव्याच बाजूने होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा सगळा भाग डाव्या बाजूने लिहायचा आहे. मग दिनांक, प्रति, माननीय हे सगळं तुमचं एका लाईनीत खाली डाव्या बाजूला आलं पाहिजे. आणि पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता जो आहे तो पत्ता डाव्या बाजूला अगदी खालच्या बाजूला लिहायचा आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की आता हा पत्राचा जो टाईप आहे किंवा पत्र लिहिण्याची जी पद्धत आहे ती ईमेल सारखी केलेली आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवून त्या पद्धतीनं आपण हे पत्राची तयारी छानशी करायची आहे. मंडळी त्याचबरोबरीने कथा, हे पत्र जे आहे ते 5 गुणांना आहे. पण कथेचा जो भाग आहे ही कथा मात्र 6 गुणांसाठी आहे. थोडंसं मी कथेबद्दल बोलते की कथा तुम्हाला माहितीच आहे. गेल्या वर्षीप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कथा लिहायची आहे. कथा म्हणजेच काय, तर कथा लिहित असताना ती एकतर मुद्द्यांवरती कथा येईल, किंवा तुम्हाला सुरुवात दिलेली असेल किंवा शेवट दिलेला असेल आणि तुम्ही सुरुवात शेवट तुम्ही लिहायचं असेल, किंवा तुम्हाला एखाद्या कथेचं शीर्षक दिलेलं असेल, त्या शीर्षकावरून तुम्ही कथा लिहायची. तेव्हा या कथेसाठी मात्र इथे बदल आहे. तो म्हणजे इथे गुण झालेले आहेत कथेचे एकूण 6. गेल्या वर्षी आपण 5 गुणांची कथा लिहित होतो. या ठिकाणी हा बदल आहे. तो म्हणजे इथे कथा जी आहे ती 6 गुणांची झालेली आहे. सारांशाचा जो यामध्ये आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की कथा लिहित असताना लक्षात घ्या, सुरुवात लिहून जर तुम्हाला शेवट लिहायचा आहे तर जो छापून आलेला तुमच्या कृतीपत्रिकेत भाग आहे तो तुम्ही पुढे लिहायची, पुन्हा लिहायची आवश्यकता अजिबातच नाही. जिथे तुमचा भाग छापून आलेला आहे तिथून तुम्ही कथा सुरू करा. समजा शेवट छापलेला असेल आणि सुरुवात तुम्हाला लिहायची असेल तर त्या ठिकाणापर्यंत पोहोचा आणि मग थांबा. पुढे पुन्हा ती कथा पूर्णपणे लिहायची आवश्यकता नाही. सारांशाचा जो भाग आहे तो पुन्हा 5 मार्कासाठीच आहे. अ गटामध्ये मी मगाशी म्हटलं तसं पत्र आणि सारांश आहे. हे कंपल्सरी आहे. सगळ्याच गोष्टी आपल्याला कंपल्सरी लिहायच्याच आहेत, त्या अनिवार्यच आहे. त्यामध्ये पत्र जे आहे, पत्रानंतरचा सारांश हा जो भाग आहे या सारांशामध्ये एक परिच्छेद दिला जाईल. या परिच्छेद तुम्ही वाचायचा आहे हा परिच्छेद, आणि त्या परिच्छेदामध्ये तुम्हाला जे समजलंय तुमच्या भाषेमध्ये हे लिहायचं आहे. याला गुण आहेत एकूण 5. यानंतर आणखीन एक नवीन भाग आपल्याला घातलेला आहे बदल, म्हणजे 6 गुणांचं बातमी लेखन आहे. आता ही बातमी जी आहे, आपण पेपरमध्ये नेहमीच वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतो, त्या बातम्यांचा जरा अभ्यास करा, त्या बातम्या वाचा. आणि म्हणूनच मी मगाचपासून म्हणतेय की आता तुमचं वाचन वाढवायला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी वृत्तपत्र, वर्तमानपत्र, मासिक ही सुद्धा तुम्ही वाचायला पाहिजे. तेव्हा हे वाचन जर छान नसेल तर तुम्ही बातमीही योग्य पद्धतीने लिहू शकाल. याच्यामध्ये स्थळ, काळ, वेळ हे अतिशय महत्वाचं आहे. आणि ती बातमी घडली आहे याची सत्यता मात्र तुमच्याकडे असायला पाहिजे. त्या पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे. हा बातमीचा भाग झाला. त्यानंतर कथेबद्दल मी तुम्हाला सांगितलं. जाहिरातीचा जो भाग आहे, या जाहिरातीच्या भागामध्ये तसा फारसा फरक नाही, पण जाहिरात पण आता 6 गुणांना झालेली, 5 गुणांची 6 गुणांना झालेली आहे. यामध्ये कसं आहे बघा की ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आपल्याला एकदा लिहायची आहे किंवा त्याच्यावरती येणारे प्रश्न आहे.
त्यामुळे दोन्ही गोष्टी कदाचित येण्याची शक्यता, दोन्हीपैकी एक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचीही दोन्हीची तयारी आपल्याला करायला लागणार आहे. यानंतरचा भाग आहे तो निबंध लेखनाचा. निबंध लेखनामध्ये 3 पुन्हा प्रकार आहेत. कोणते? तर आत्मकथन आहे, प्रसंग लेखन आहे आणि कल्पनात्मक निबंध आहे. आत्मकथनामध्ये तुम्हाला माहितच आहे की ते झाड, ते पुस्तक, ती टोपी, तो फळा मी आहे, या पद्धतीनं आपण विचार करतो आणि मग आपण तो निबंध लिहित असतो. प्रसंग लेखन करताना सुद्धा तुम्ही त्या प्रसंगाच्या वेळी त्या ठिकाणी हजर आहात. त्यामुळे आखो देखा हाल, ज्या ठिकाणी जसं आपण म्हणतो की अगदी सगळं संपूर्ण प्रसंग जेव्हा आपण लिहितोय तेव्हा इतरांच्या डोळ्यासमोर आला पाहिजे, अशा पद्धतीनं आपण तो प्रसंग त्या ठिकाणी वर्णन केला पाहिजे. आणि इतकं सुंदर लिहिता येणार आहे म्हणजे खरोखरच पुन्हा एकदा मला खरोखर या ठिकाणी आठवण होते ती म्हणजे की या वेळेला जो विचार केला गेला आहे त्यामुळे मुलांचा खरोखरच सर्वांगीण विकास या ठिकाणी जाणवतोय. तो कसा? की भाषिक विकास आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला मुलांनी कुठेतरी पाहिलेली गोष्ट त्याला आठवून लिहायची आहे या प्रसंग वर्णनामध्ये बघा. त्यामुळे इतकं सुंदर होणार आहे ते. फक्त एवढंच आहे, पुन्हा एकदा याच्यासाठी भाषा समृद्ध असणं गरजेचं आहे आणि भाषा समृद्ध व्हायची असेल तर आपल्याला वाचनाची गरज पुन्हा एकदा. या पद्धतीनं मी आता तुम्हाला संपूर्णपणे 100 मार्कांची ही कृतीपत्रिका समजावून सांगितली. या पद्धतीने बघा आता उपयोजित लेखनामध्ये सुद्धा आपल्याला 30 गुण आहेत, निबंधाला 5 गुण आहेत. पुन्हा एकदा जरा आपण त्याची उजळणी करून घेऊया. एकूण गद्यपाठ जे आहेत, गद्यावरती विचारले गेलेले प्रश्न आहेत 24 गुणांचे. 8 गुणांच्या 3 कृती आपल्याला विचारल्या जाणार आहेत 3 विभागामध्ये, अ, आ आणि ई. त्यानंतर पद्यभाग जो आहे तो 20 गुणांचा असणार आहे. त्याच्यामध्ये 8 मार्कांचे 2 विभाग असतील, म्हणजे 2 कविता असतील. इथे पुन्हा एकदा 3 कवितांचा विचार होणार आहे आणि 4 मार्काचं रसग्रहण आपल्याला विचारलं जाणार. स्थूल वाचनामध्ये काय आहे की 6 मार्क आहेत, त्याला 3 मार्काच्या 2 कृती आपल्याला लिहायच्या. व्याकरणाचा जो भाग आहे तो 20 गुणांचा आहे. या 20 गुणांच्या व्याकरणामध्ये सुद्धा 10 मार्काचे 2 विभाग आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावरती काम करायचंय. उपयोजित लेखनामध्ये लक्षात घ्या की पुन्हा एकदा 30 गुण आहेत, परंतु 5 आणि 6, 8 अशी वेगवेगळी विभागणी या ठिकाणी आपल्याला केलेली पाहायला मिळेल. त्यामुळे मंडळी, इतका सुंदर हा अभ्यासक्रम आपल्या समोर बालभारतीनं आणि आपल्या मंडळानं ठेवलेला आहे. याचा खूप छान असा अभ्यास करा आणि खरोखरच भाषिक कौशल्य तुमची जी आहे ती यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने तुमची तयार होणार आहे याचा विचार करून खूप वाचन करा. आपलं हे पुस्तक खूपच सुंदर आहे. वाचण्याच्या दृष्टीने तुम्ही जर का विचार केलात तर अतिशय सुंदर वाचनीय असं पुस्तक आहे आणि त्याचा सखोल अभ्यास करा. हा सखोल अभ्यास करूनच तुम्ही या वर्षीच्या गुणांची जास्तीत जास्त टक्केवारी वाढवू शकणार आहात. यावर्षी अजिबातच कुठेही तुम्हाला मार्क उगाचच मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास खूपच करावा लागणार मात्र आहे, पण तो आनंददायी असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना हा जो आपला अभ्यासक्रम आहे अतिशय व्यावहारिक आणि जीवनाभिमुख करणारा जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. पुन्हा एकदा आमच्या या टार्गेटच्या पुस्तकाची वाट बघा. आपल्या जवळच्या दुकानांमधून खरंच तुम्हाला ती उपलब्ध होतील. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.